आम्ही आज या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही एक दुःखद घटना या ठिकाणी बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रशासनावर अतिशय पकड असलेले आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं असं आम्हाला कळतंय. खऱ्या अर्थाने ह्या बातमीवरच आमचा विश्वास बसतोय की नाही बसत, याचाच संभ्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. इतकं शिस्तबद्ध कामकाज करणारा व्यक्ती कसा असा अचानक जे काय आहे त्या आपल्या सगळ्या यंत्रणेला, पक्षाला, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो, हा खऱ्या अर्थानं अत्यंत दुःखद क्षण आहे. पण नाईलाज आहे, आता सगळ्या गोष्टी मीडियामधनं समोर येत आहे. खरंच खूप वाईट वाटतं या ठिकाणी. आम्ही समता परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचे विविध सेल या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी जमलोय. आम्ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आमचे पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं आज असं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. आम्हाला हे एकदम बातमी अशी सुन्न करणारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दादांचं अजितदादा म्हटलं की आम्हाला जोश यायचा. असं वाटतच नाही की आज काही घडलेलं आहे. परमेश्वर असं काही घडलं नव्हतंच पाहिजे. तरी आपल्या दादांचं जे कार्य होतं ते खूप मोठं कार्य होतं. दादा हे 9 ते 10 वेळेस उपमुख्यमंत्री पद भोगलं व पूर्ण भारतात दादांचं एक अजित दादा म्हटलं की एक जोशपूर्ण नाव होतं. सकाळी 6ला उठणं, दिवसभर काम करणं. का परमेश्वराने असा आज दिवस उगवला का दादांना आज विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं. खूप वाईट वाटतंय. तर एक आमचं येवल्याच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे टी व्ही चॅनलवर ज्या बातम्या सुरू आहे याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही. अशी बातमी अचानक कानावर येईल या गोष्टीवर विश्वास बसत नाही. अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी, हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.